नमस्कार. पंचनामातील पवनराजे निंबाळकर यांचा खून नेमका कुणी केला या मालिकेतील आज तिसरा भाग. आज आपण पाहूयात तपासातील गंभीर त्रुटी, न्यायालयाचे ताशेरे याबाबत. या गुन्ह्याच्या खटल्यात न्यायालयाने सीबीआय तपासावर अत्यंत कठोर भाष्य केले. सीडीआर पुरावे न जमवणे, सर्व आरोपींचे व साक्षीदारांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड्स मिळवणे शक्य होते, मात्र सीबीआयने ते मिळवले नाहीत किंवा योग्य प्रकारे सिद्ध केले नाहीत. सेक्शन 65B चे प्रमाणपत्र न घेता इलेक्ट्रिक पुरावे सादर करण्याचा प्रयत्न केला, जे पुरावा कायद्यानं महत्त्वाचा दुवा असतो. एसटीडी बूथचे पुरावे गमावणे. पवनराजे यांनी महेंद्र या नावाने ज्या एसटीडी बूथला फोन केले त्या बूथचा कॉल रजिस्टर पोलिसांनी नेला, पण कधीही पंचनामा केला नाही व तो न्यायालयात सादर केला नाही. अटकेची अनियमितता. पारसमल जैन याला 8 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2009 पर्यंत बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवल्याचे त्याचेच म्हणणे आहे. पोलिसांनी त्याने केलेल्या आरोपाचे कधीच खंडन केले नाही. कबुली जबाब घेताना कायदेशीर प्रक्रिया न पाळणे. सेक्शन 164 CRPC अंतर्गत कबुली जबाब नोंदवताना आरोपींची स्वाक्षरी घेतली नाही, प्रमाणपत्र जोडले नाही, किमान 24 तासांचा विचार करण्याचा वेळ दिला नाही, हे जबाब स्वच्छेने दिले की दबावाखाली दिले हे खात्रीने सिद्ध झाले नाही. माफीचा साक्षीदार खटल्याच्या शेवटी आला. संपूर्ण साक्षी पुरावे संपल्यावर माफीचा साक्षीदार बनवणे म्हणजेच पुरावा बनवण्याची संधी देणे होय. या प्रक्रियेत तफावती भरून काढणे सहज शक्य होते. न्यायालयाने हा मुद्दा गंभीरपणे नोंदविला. बेवारस मोटरसायकलचा तपास नाही. हत्येनंतर लगेच सापडलेल्या मोटरसायकलचा सीबीआयने कोणताही तपास केला नाही. डॉक्टर पाटील यांच्या घरावर छापा टाकला पण काही सापडले नाही. घर, ऑफिस, कार यावर छापे मारण्यात आले, मात्र कोणताही गुन्ह्याशी संबंधित पुरावा सापडला नाही. आता आपण पाहूयात की या प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने काय युक्तिवाद करण्यात आला. आरोपी क्रमांक 1 च्या वतीने ॲडव्होकेट भूषण महाडिक यांनी युक्तिवाद केला. त्यांनी युक्तिवाद केला की डॉक्टर पाटील एक डॉक्टर व प्रतिष्ठित राजकारणी आहेत. ते अशा गुन्हा करणार नाहीत किंवा अशा गुन्ह्यात पडणार नाहीत. राजकीय शत्रुत्व म्हणजेच हत्येचा हेतू नव्हे. पवनराजे यांचेही अनेक शत्रू होते. होम ट्रेड स्कॅम, साखर घोटाळा, पीडित शेतकरी असे अनेक विषय त्यामध्ये होते. शत्रुत्व हे दुधारी शस्त्र आहे. खोट्या आरोपीची शक्यता नाकारता येत नाही. आरोपी क्रमांक 2, 3 व 9 यांच्या वतीनं सिनियर ॲडव्होकेट गिरीश कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. त्यांनी बचाव केला की आरोपीचे स्वरूप म्हणजे आरोपाचे स्वरूप त्रुटीपूर्ण आहे. गुन्हा मोटरसायकलवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी केला असण्याची शक्यता आहे. आरोपी क्रमांक 5 व 8 च्या वतीनं ॲडव्होकेट पारेख यांनी युक्तिवाद केला की माफीच्या साक्षीदाराची साक्ष बनावट व विश्वासार्ह नाही. शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत मंजुरी देताना शस्त्रे प्रत्यक्ष तपासलीच नाहीत, त्यामुळे सँक्शन अवैध ठरते. 13 वर्षानंतर माफीचा साक्षीदार बनवणे हे संशयास्पद व कदाचित इतर आरोपींबद्दलही रागातून झाले असेल असे दिसते. आता आपण पाहूयात न्यायालयाचे निष्कर्ष नेमके काय होते. न्यायाधीश नावंदर यांनी 9 मुद्दे निश्चित केले होते. त्याचे उत्तर असं आपण सांगूया. एक म्हणजे हत्या झाली का, तर होय. आरोपी क्रमांक 1, 2, 3, 4 व 9 यांनी कट रचला का, तर सिद्ध झाले नाही. आरोपी क्रमांक 4, 5, 6 व 8 यांनी प्रत्यक्ष खून केला का, तर सिद्ध झाले नाही. आरोपी क्रमांक 7 ने हत्येत प्रोत्साहन दिले का, सिद्ध झाले नाही. आरोपी 6 ने काजींना मारले का, सिद्ध झाले नाही. आरोपी क्रमांक 8 काजींना हत्येसह दिली का, सिद्ध झाले नाही. आरोपी क्रमांक 5 व 6 कडे बेकायदेशीर शस्त्रे होती का, सिद्ध झाले नाही. आरोपी क्रमांक 5 व 6 ने बेकायदेशीर शस्त्रे वापरली होती का, तर सिद्ध झाले नाही. न्यायालयाचे कायदेशीर तत्व व अंतिम विचार याबद्दल आपण पाहूयात. फौजदारी न्यायालय संशय, अनुमान, संभाव्यता किंवा नैतिक खात्रीवर नव्हे तर कायदेशीर, विश्वासार्ह व ठोस पुराव्यावर निर्णय घेतात. एखादी गोष्ट खरी वाटणे आणि ती संशयाच्या पलीकडे सिद्ध होणे यात खूप अंतर आहे. ते अंतर केवळ निर्धात पुराव्यानंच पार होऊ शकते. गुन्हा कितीही गंभीर असला तरी संशयाच्या आधारावर दोषी ठरवणे फौजदारी न्यायाला मान्य नाही. गुन्हा जेवढा गंभीर तेवढा दोषसिद्धीचा दर्जाही उच्च असणे आवश्यक आहे. हे गंभीर व कठीण असे गुन्ह्याचे प्रकरण अशा प्रकारे अनिर्णित राहणे हे चिंताजनक असेल हे मला मान्य आहे. मात्र फौजदारी न्यायाची व्यवस्था संशयास्पद, विसंगत किंवा विश्वासघातकी पुराव्यावर शिक्षा देण्यास परवानगी देत नाही
असे न्यायाधीश नावंदर यांनी सांगितले. आता आपण अंतिम आदेश काय दिला हे पाहूया. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. माफीचे साक्षीदार असलेले परसमल जैन याला या गुन्ह्यातून डिस्चार्ज केले. स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर जैन यांनी जाणीवपूर्वक खोटे बोलल्याचे प्रमाणपत्र न दिल्याने त्यांच्यावर वेगळा खटला चालवता येत नाही आणि खटला निकाली काढण्यात आला. थोडक्यात म्हणजे हे निकालपत्र म्हणजे केवळ एका हत्येच्या खटल्याचा निकाल नाही. पुरावा, तपास व न्यायाची गुणवत्ता किती महत्त्वाची असते याची एक स्पष्ट धडा आहे. आणि एखादा खटला तब्बल 20 वर्ष चालतो, वेळेत न्याय मिळत नाही आणि 20 वर्षानंतरही आरोपीची निर्दोष सुटतात. यातून समाजात योग्य संदेश जातो का याचेही आत्मपरीक्षण व्यवस्थेने केले पाहिजे. 20 वर्ष खटला चालला पण न्याय मात्र अजूनही वाट पाहतोय. पुरावे होते, संशय होता, आरोपीही होते, पण सिद्ध करणारी यंत्रणाच कमी पडली. खून झाला हे सत्य आहे, खुनी कोण हे रहस्यच राहिलं आणि हेच या खटल्याचं सर्वात मोठं अपयश आहे. कायद्याचं नाही, तपासाचं. धन्यवाद.